नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहे चिकनची भाजी एकदम सिंपल पद्धतीने. तर तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी आपला खडा मसाला टाकलेला आहे. त्यानंतर मी आपल्या याच्यात कढीपत्ता टाकलेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेला आपण कांदा घेतलेला आहे टाकून. त्याच्यामध्ये आपण जे लसूण होता ते आपण बारीक वाटलेला टाकून दिलेला आहे. त्यानंतर आपण एक टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरून. त्यावर आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं आपण आता फिरवून घेऊया. तर बघू शकता टमाटा आपलं मस्त वाफलेला आहे. त्यावर मी लाल मिरची टाकलेला आहे, धने पावडर, जिरा पावडर, हळद आणि थोडासा आपला चाट मसाला टाकून वरून आपण काळा मसाला टाकलेला आहे. तर काळा मसाला हे मी घरीच बनवलेला आहे. आपलं सगळं धने हे आपलं धने ते भाजून बनवतात ना घरी, कांदा बिंदा, तर तसं भाजून बनवलेलं आहे मी. कांदा टाकल्यावर जास्त दिवस मसाला नाही राहत, ते लगेच 2 दिवसात पार करावा लागतो. तर यानंतर आपण जे चिकनच्या पीस होत्या ते टाकून फिरून घेतलेलं आहे. त्यानंतर जे चिकनचं पाणी असतं आपलं उकळलेलं, हळद मीठ टाकलेलं, ते पाणी आपण वरून टाकलेलं आहे आणि त्याला फिरवून घेऊन आपण हे बघा अशी उकळी आलेली आहे. त्याच्यानंतर आपण गरम पाणी ठेवलं होतं मी, ते पण गरम पाणी याच्यामध्ये आपण टाकून द्यायचं. थंड पाणी जर टाकलं तर टेस्ट बिघडते थोडं, त्यासाठी आपण गरमच पाणी करून टाकायचं, म्हणजे भाजीला एक चांगली चव येते खाण्यासाठी. त्यानंतर डाळवं भाजलेलं होतं बारीक वाटलेलं, तर मी 1 चमचा डाळवं टाकलेलं आहे. जास्त काय बारीक हे नाही आहे, डाळवं वाटून असं मिक्सरचा वापर नाही केला मी. तर आपलं खलबत्त्यामध्ये जसं होईल तसं बारीक वाटलेलं आहे मी. आणि हे बघा आता भाजीला आपल्या उकळी आलेली आहे मस्त. त्यानंतर आता मी वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता 1-2 मिनटं ह्या भाजीला आपण चांगलं शिजू देऊया, म्हणजे छान मऊ होतील सगळं. अजून पण उकळलेलं तर आहेच, पण तरी अजून छान मऊ होते. आणि कसं डाळव्याचा पण कसं घट्ट असं घट्टसर वाटते भाजी छान. तर हे बघा आता डाळवं पण मस्त त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. कलर बघा कसा आलेला आहे, फायनल लुक मस्त झालेला आहे भाजीचा. तर आता मी जेवायसाठी ताट वाढत आहे. तर आम्ही ज्वारीची भाकरी बनवलेली आहे या भाजीसोबत. तर एनी टाईम अशा भाज्यासोबत ना चपातीपेक्षा ना भाकरी खूप छान लागतात, टेस्टी पण लागतात खायला. तर मस्त आमच्या घरच्यांना तर असं ज्वारीच्याच भाकरी ते आवडतात. तर ज्वारीच्या भाकरी, भात, भाजी असं जेवायला असेल तर छान वाटतं. मटणाच्या भाजीसोबत पण, अंड्याच्या भाजीसोबत पण भाकरीच खातात आमच्या घरचे. भाकरी खाल्लं तर छान लागतात ह्या भाजीसंग. तुम्ही पण ट्राय करून बघा कधी. तर मस्त बनलेली आहे भाजी बघा, कलर पण मस्त काळा काळा छान आलेला आहे. तुम्ही पण अशा पद्धतीनं बनवू शकता. आणि जर कोणी बॅचलरमध्ये मुलं मुली राहत असतील तर त्यांच्यासाठी जर काही सामान नसेल, मिक्सर वगैरे नसेल, तर एकदम असं सिंपल पद्धतीनं बनवायचं, काही वेळ नाही लागत, 5 मिनटामध्ये रेडी होतं. आम्ही पण बॅचलरमध्ये राहत होतो तेव्हा अशाच पद्धतीनं करायचं रूमवर. तर मुलं मुली त्यांच्यासाठी सिंपल पद्धत आहे, कंटाळा नाही येणार. काही नसलं तरी चालेल, काय फक्त लसूण आणि डाळवं वाटून घेतलेलं आहे मी. तुम्ही खुडून जरी लसूण टाकला, बॅचलर लोकांनी खलबत्तं बी नसेल तरी चालतं. डाळवं आपल्या गिलासामध्ये लाटण्यानं कशाने वाटून टाकायचं, आम्ही तसंच करत होतो बॅचलरमध्ये होतो तेव्हा.